धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे, आद्य असे. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगाचं विवेचन करताना माऊलीची ही ओवी आलेली आहे. आज आपण त्या ओवीवर निरूपण करणार आहोत. चौथ्या अध्यायाची सुरुवात करताना माऊली म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पाहले. श्रवण इंद्रियानं हे तत्वज्ञान पाहिलं. हा कल्पनाविलास भाषा सौंदर्य वाढवतो. शिवाय श्रवण करणाऱ्या श्रोत्याची जिज्ञासा वाढवून त्याचा अवधान कक्ष खिळवून ठेवतो. आज गीतारूपी ब्रह्मरस सेवन करण्याचा आणि श्रवण इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष ज्ञानपुरुषाचे दर्शन करण्याचा योग असल्यामुळे आनंदाचा दिवस आहे असं माऊली म्हणतात. हे सांगत असताना ते अत्यंत सुंदर प्रमाण देतात. जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. संगीताच्या साधकाने गायनामध्ये उत्कृष्ट साधना करून त्यामध्ये आपला प्राण ओतला तर त्याने घेतलेला पंचम स्वर आणि त्यातील आलाप त्याचा सुगंध येऊ शकतो. म्हणजे जे सुख श्रवणेंद्रियाला मिळणार आहे ते घ्राणेंद्रियाला देखील मिळणार आहे. स्वर सुगंधित असू शकतात. ही कल्पना फारच सुंदर आहे. किंबहुना स्वरांचा वातावरणात दरवळ येऊ शकतो. यावर माऊलींचा विश्वास, श्रद्धा आणि त्यांची अनुभूती असणार यात नवल ते कसलं. एखाद्या सुगरणीने केलेला सुंदर स्वयंपाकाचा परिमळ ज्याप्रमाणे सर्वत्र दरवळतो आणि बनवलेले अन्न किती स्वादिष्ट आहे याची केवळ गंधावरून कल्पना येते. अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन संवादाने निर्माण झालेल्या गीता तत्वज्ञानाचा दरवळ, त्याचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. तो मानवी जीवनाशी एकरूप व्हावा ही माऊलींची इच्छा. आणि म्हणूनच माऊली चौथ्या अध्यायातील ज्ञान कर्म संन्यास योग सांगताना सर्व श्रोत्यांना आवाहन करतात. आता इंद्रियजात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीता केहे. सर्व इंद्रियांना आपापले विषय सोडून फक्त गीता तत्वज्ञानाचा आस्वाद घेण्यासाठी सिद्ध होण्याचा माऊली ओवीमधून केलेला हा आग्रह स्पष्ट जाणवतो. स्वादिष्ट भोजन असेल आणि अतिथी भोजनास बसलेले असतील, महत्वाचं म्हणजे ते भुकेले असतील आणि तर त्यांनी पूर्ण जेवण केल्यानंतर आग्रहाने वाढलेला पानातील एक घास, दोन घास त्या अतिथीला अधिक तृप्त करतात, आनंद देतात. श्रीकृष्ण चरित्राचे दोन भाग आहेत. एक गोकुळातला कृष्ण आणि दुसरा महाभारतातला श्रीकृष्ण. हे दोन्ही भाग अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे. गोकुळातल्या श्रीकृष्णाचं वर्णन भासांनी केलेलं आहे, तर महाभारतातील श्रीकृष्णाचं वर्णन व्यासांनी केलेलं आहे. या दोन्ही वर्णनामध्ये श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये कृष्णाच्या सानिध्यात अनेक लोक आलेले आहेत. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते महाभारतातल्या युद्ध प्रसंगापर्यंत हा जो काळ आहे तो साधारणतः 90 वर्षाचा आहे. त्या कालावधीत संपर्कात आलेल्या आई वडिलापासून ते गुरु सांदीपानीपर्यंत, त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असलेला त्याचं स्वतःचा राजकीय जीवनातील प्रसंग
त्याच्या स्वतःच्या सामाजिक जीवनातील प्रसंग, त्याच्या स्वतःच्या कौटुंबिक जीवनातील प्रसंग, याच्यामध्ये अनेक मित्र, परिवार, इष्ट, परिजन हे त्याच्या सानिध्यात आलेले आहेत. त्यापैकी एकालाही गीता तत्वज्ञान श्रीकृष्णास सांगावंसं वाटलं नाही. गीता तत्वज्ञान सांगण्यासाठी कृष्णानं फक्त अर्जुनाचीच निवड केली. त्यासाठी एक नक्कीच कारण मीमांसा होती. ती ओवीद्वारे मी सांगतो. माऊलींची ओवी या कारण मीमांसेबाबत अत्यंत स्पष्ट होते. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. श्रीकृष्णाचे अर्जुनावर निस्सीम प्रेम होते. कारण अर्जुनही तेवढ्याच ताकदीचा भक्त, सखा, मित्र, सोबती होता. त्या दोघांमधील नातं एका जन्मीचं नव्हतं, ते अनेक जन्मांचं होतं. अर्जुनाची अनेक जन्माची पुण्याई या क्षणाला फळास आली होती. सृष्टी ही कार्यकारण भावावर जगते. अगदी विज्ञानाच्याच भाषेत सांगायचं झालं तर न्यूटनचा तिसरा नियम म्हणतो, एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कोणत्याही क्रियेमागे प्रतिक्रिया नक्कीच असते. हा नियम पृथ्वीतलावरील सर्व जीव जडमात्रांच्या ठायी वसलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना त्याच्या गत अनेक जन्मीच्या संबंधाबाबतीत देखील व्यक्त होतात. त्यांनी अर्जुनाला हे स्मरण करून दिलं की तू आणि मी अनेक जन्म एकत्र जगलेलो आहोत. परंतु अर्जुनाला हे सर्व ज्ञात नव्हतं. श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्यामुळे त्यानं जे सांगितलं ते असं माऊली व्यक्त होतात. तरी तू गा हे नेनसी, पै जन्म आम्हा तुम्हासी, बहुतेक गेली परी न स्मरसी आपुली तू. अर्जुनाची अनंत जन्माची पुण्याई म्हणजे श्रीकृष्णाने त्याला दिलेलं गीता दर्शन. शिवाय स्वतःचं स्वरूपही श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलं. तुमचे माझे सद्भाग्य हे आहे की या दोघांमधील असलेल्या सद्विचाराचं चिंतन माऊलीच्या रूपानं आमच्या समोर उभं आहे. हे चिंतन आपण अंतःकरणपूर्वक करत आहोत. चांगल्या विचारांच्या, सद्विचारांच्या सानिध्यात राहणंही चांगलं. त्या माध्यमातून आनंद मिळतो. यासाठी आमची आणि तुमची काहीतरी गेल्या जन्मीची पुण्याई किंवा इष्टकर्म असतील. नामदेवांचं संत वचन मला या ठिकाणी स्मरते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगीच अचानक कोणताही कार्यकारण भाव नसताना या विश्वात कोणतंही कार्य, कृत्य, कर्म घडत नाही, हे त्रिवार सत्य. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावरील मानव जातीने आपल्या घृणास्पद कृत्याने, आचरणाने, विचाराने मानवी जीवनच नव्हे अवघे विश्व संकटात आणले, त्या वेळेला श्रीकृष्ण अवतीर्ण होतो. श्रीकृष्णाने अवतार धारण केलेला आहे. त्या प्रत्येक वेळी अर्जुन रूपी जीवाचं देखील प्रेम, श्रीकृष्णास सहकार्य, सहवास हेही मिळालेलं आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्ण याच 4थ्या अध्यायातील 7व्या श्लोकात म्हणतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. स्वकर्माचा ऱ्हास करून मानवी जीवन अधर्माचा स्वीकार करत नीचाकाची परिसीमा ओलांडते, त्या वेळेला स्वकर्मरूपी स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागतो. आणि तो घेऊन श्रीकृष्ण स्वधर्माचे रक्षण तर करतोच करतो, परंतु कर्म भ्रष्ट, नीती भ्रष्ट,
आचरण भ्रष्ट विचार भ्रष्ट लोकांचे निर्दालन निपात करून सद्गुणांचे रक्षण संवर्धन परिपालन करायला पूरक वातावरण निर्माण करतो. माऊली श्रीहरीचे शब्द जशाला तसे सांगताना तुम्हा आम्हाला आमच्या श्रुती सद्गुणांच्या ठायी ठेवण्यासाठी प्रेरित करतात. श्रुती एक जीव करून एक रूप बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात. माऊलींनी सांगितलेल्या या सिद्धांताची गुढी तुमच्या माझ्या दारी उभारण्यासाठीच माझा हा श्रुती परायण सोहळा. रामकृष्ण हरी.